सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉगमध्ये। आजपासून मी ब्लॉग बनवायला चालू करते। तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, त्याआधी इथे बघू की इथे बघू मला तेच कळत नाहीये। कॅमेरा तर इथे आहे, नजर कुठे जाते मला तेच समजत नाहीये। तुम्ही ऍडजस्ट करून घ्या तेवढं। तर मला तुम्हाला ना एवढंच सांगायचं होतं की आजपासून मी ब्लॉग बनवायला चालू करते। म्हणजे याच्या आधी पण मी ब्लॉग बनवत होती, पण आहे ना सारखं घरामधलं काम रील बनव याच्यामुळे वेळ नव्हता भेटत डेली टाकायला। तर मी म्हटलं आता सुरुवात करूया काहीतरी डेली वगैरे टाकायला। तर आजच्या ब्लॉग मध्ये मी फक्त तुमच्याशी गप्पाच मारणार आहे। तर ना मला खूप सारे लोक इंस्टाग्रामवर कमेंट करायचे की ताई तुमचा ना आवाज खूप छान आहे। तर थँक्यू सो मच, तुम्हाला माझा व्हॉइस आवडतो। आणि काही लोक पॉझिटिव्ह पण कमेंट करतात, काही लोक निगेटिव्ह पण करतात। तर त्याच्यामध्ये काही लोक बोलायचे की तुम्हाला खानदेशी भाषा बोलायला येत नाही तर तुम्ही का बोलतात। तर मला खरंच खानदेशी भाषा येत नाही बोलायला, पण काय करू, ती माझी मायबोली आहे। तर मला तर असं शिकूशी वाटते ती भाषा, तर मी शिकायचाही प्रयत्न करते थोडंफार आणि जसं येईल तसं बोलते पण। तर काय झालंय, माझा जन्म झालाय मुंबईमध्ये, मी लहानपणापासून मुंबईमध्येच वाढली, त्याच्यामुळे माझा गावचा एवढा संबंध आला नाही, त्याच्यामुळे खानदेशी भाषा मला काही जमली नाही। पण लग्न झाल्यानंतर सासर माझं शिरपूरचं, तर तिथे जाण्या येण्यामध्ये सगळ्यांचं त्यांचं घरातलं बोललं, तर मला त्याच्यानंतर खानदेशी भाषा थोडी थोडी यायला लागली। आणि नंतर मग जेव्हा रील वगैरे बनवायला मी चालू केलं, तर सुरुवातीला मी मराठी हिंदी गाण्यांवर बनवायची, पण नंतर जेव्हा मला खानदेशी भाषा थोडी समजायला लागली तेव्हा मला कळलं अरे आपली खानदेशी भाषा किती छान आहे। आणि त्याच्यातले गाणे वगैरे सचिन कुमावत सरांचे, विनोद कुमावत सरांचे खूप छान छान गाणे आहे। तर मी म्हटलं हे मराठी हिंदी तर खूप जण त्याच्यावर ऑलमोस्ट बनवतातच, तर आपण आपली मायबोली भाषाच पुढे न्यायला पाहिजे, म्हणून मी माझा व्हॉइस पण आता खानदेशी भाषेमधूनच टाकते आहे। माझं जे दुसरं अकाउंट आहे ते ऑफिशियल पीयू, त्याच्यामध्ये माझे मराठी व्हॉइस असतात। आणि आता हे जे आहे खानदेशी पीयू याच्यामध्ये, म्हणून मी खानदेशीच भाषेमध्ये बोलते। तर प्लीज मला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा। असं तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सपोर्ट करतातच आहे, पण युट्यूबला पण सपोर्ट करा। युट्यूबवर पण मी ब्लॉग बनवायला चालू करते आहे। आज तर गप्पाच मारते तुमच्याशी फक्त, उद्यापासून जे थोडंफार काय आहे मी तुम्हाला तिथून युट्यूब मधून ब्लॉग मधून दाखवायचा प्रयत्न करेल। आणि हा अजून एक, मी जे व्हॉइस वगैरे टाकते, मी जे बोलते, तर त्याला तुम्ही एवढं मनावर घेऊ नका। काही लोक बोलतात तुझ्या घरातले एवढे खरंच वाईट आहेत, तू एवढी सासू सासऱ्यांवर बोलते, नंदेवर बोलतेस, आणि खास करून नवऱ्याला तर तू सोडतच नाही, खूप काही बोलते नवऱ्याला। तर असं काही नाही, मी ते जस्ट ना फन म्हणून टाकते, तुम्हाला हसवण्यासाठी टाकते। कारण की माझा नवरा पण खूप छान आहे, माझे सासू सासरे, माझे नंदा सगळे छान आहेत माझे, ते ना ते फक्त तुम्हाला हसवायला वगैरे टाकते। याच्यावरून असा अर्थ नाही होत की माझ्या घरातले वाईट आहेत, तर ते बिलकुल वाईट नाहीये मी। आणि त्यांना माझ्या नवऱ्याला सुद्धा माहिती आहे की मी हे सर्व टाकते, तर मी असं माझं काही हेतू नाहीये की त्यांना मी टोमणे मारते का काय, नाही। कारण की तुम्ही इंस्टाग्रामवर कितीतरी रील बघणार, तर सगळे रील म्हणजे त्याच्यामधले बहुतेक रील असेच असतात, तर मी पण काहीतरी हसवण्यासाठी वगैरे तेच टाकते। तर तुम्ही ना काहीतरी त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका। आणि कसं होतं माहिती का, इंस्टाग्रामवर आपले नातेवाईक आपल्याला फॉलो करतात आणि त्यांच्या थ्रू त्यांचे जे मित्र मैत्रिणी वगैरे असतील ते फॉलो करतात। मग त्यांनी जर रील बघितला ना, तर ते जाऊन मग त्यांना सांगतात नातेवाईकांना, अरे तुम्ही एवढे वाईट आहेत, ही तुम्हाला अशी बोलते। तर तसं प्लीज करू नका तुम्ही। कारण की मला ना माझे घरातले सांगतात की आम्हाला हे बोलले वगैरे, तर मला येतं माझ्या कानावर। तर माझं ना एवढंच म्हणणं आहे की प्लीज कान वगैरे भरवू नका, तुम्ही ते सिरियसली घेऊ नका। मी काही माझ्या घरातल्यांना बोलत नाहीये ते, आणि मी हे सगळं टाकते तर माझ्या घरातल्यांना ऑफकोर्स माहितीच असणार ना, त्यांनाही माहिती की मी एक एंटरटेन म्हणून टाकते, तर ते काहीही मला बोलत नाही, त्यांचा काहीही विरोध नाहीये। तर त्याच्यावरूनच तुम्ही समजा ना की ही टाकते म्हणजे हिला घरातल्यांचा सपोर्ट आहे, तर तुम्ही पण असं काही वेगळा अर्थ काढू नका। माझं एवढंच म्हणणं होतं, जस्ट मी हे रील सगळे जे टाकतेत ना ते तुम्हाला हसवण्यासाठी, एक फन म्हणून वगैरे तेच टाकत राहतं, माझं कंटेनच ते आहे, त्याच्यामुळे मला तेच टाकायला लागतं। तर ना मला एवढंच बोलायचं होतं, तर प्लीज मला ऑफिशियल पीयूला, खानदेशी पीयूला जसं तुम्ही सपोर्ट करताय इंस्टाग्रामवर, तसंच तुम्ही युट्यूबला पण तुमच्या पीयूला सपोर्ट करा। मला खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर आज मी माझं बोलणं एवढंच बोलते मी आज तुमच्याशी। तर उद्या किंवा नंतर मी जो ब्लॉग टाकेल त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर आत्तापुरती सगळ्यांना बाय बाय, टाटा।